का रे बाबड्या कमून बसतो तू इथं? अय इकडे मी तुला विचारतो. अय परत येशील का? अरे येशील का परत तू? होय रे येशील का? हा येशील का परत? परत तिथं चापे झाडे खाली दिसायचं नाही तुला. तू बी रे. अय ओ मालकीन बाई बघितलं तुमच्या समोर कामच माणूस आहे का नाही? मी आधी त्याला प्रेमाने सांगितलं मग ते पळून गेलं. त्याला ऐकायला येत नाही. ही भेंडी किती निबार झाली. होय हो कुठे आहे तिथले मालकीन बाई? मालकीनबाई का? काय 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 का काम आहे तुझं? त्यांना वॉचमॅन लागत होता ना. हा मीच आहे. वॉचमॅन आहे तुम्ही? मालकीन आहे. हा का तुम्ही होय? हा. मला वाटलं तुम्ही इथं काम करायचं काय. काय? मला वाटलं काम करायचं का तुम्ही? आता भेंड्या तोडीत होत्या ना. मग भेंड्या घरी लागतात ना मला. हा हा तुला कोणी पाठवलं? मला असं कळलं होतं गावात की तुम्हाला एका वॉचमॅनची गरज. तुमचा जुना वॉचमॅन सोडून गेला म्हणतात. हो हा का म्हणून? असंच गेला सोडून. तो कामच करत नव्हता. लय आगाऊपणा करायचा. दिवसभर झोपायचा आणि रात्रभर जागा राहायचा. आगाऊपणा? हा. तुमच्या एवढा? माझ्या एवढा म्हणजे तुमच्या समोर आगाऊपणा करायचं होय? आपल्याला नाही जमत असं. आपण नाही करायचं आगाऊपणा. अजिबात नाही. मी करणार सगळं नाही. अरे साईटला जरा माझ्या तोंडावर कुठे हात घेतोय? नाही सांगितलं असं आहो? नाही म्हणून आगाऊपणा. हा बर तुला काय काय जमतं? आता वॉचमॅन काम म्हणलं आता काय काय जमतो. मी सगळं करेन ना. सगळं राखण करतो आपण. हा तर ऐक, पेमेंट किती घेणार? किती देणार? तू सांग ना. बरं, मी मी- 500 दिले तर तू 500 घेणार आहे का नाही महिन्याचे? नाही 20,000 रुपये. काय? जोखमीचं काम आहे मालकीन बाई. असं थोडी आहे एका दिवशी मलाच मार खावा नाही लागेल. नाही नाही बाई मला काही परवडत नाही. माझा तो पहिला वॉचमॅन होता. ते 10,000 काम करायचा. म्हणूनच निघून गेला ना मग. हा तुम्ही असं नाही मला परवडत नाही. ते जरा माणसं सांभाळायचं शिका तुम्ही. मग काय आम्ही माणसं सांभाळायला शिका म्हणजे नाही हे का? कुठली भाषा? म्हणजे का मला आता गरज आहे हो. हा 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 मला कसं आहे लग्नाला पैसे साचवायचेत ना. माझं अजून झालेलं नाही. तुमचं झालंय ना. झालंय ना, हा, दिसतंय ना. दिसतंय. पण मी काय म्हणते, काय? लयत लय बघ तुला 1,000 रुपये वाढवेल. ह्याच्यावर 1 रुपया देणार नाही. राहायचं चल राहा. आणि एक काम आहे, कुत्री सांभाळायची. कुत्रे हा कुत्रे सांभाळायचे? हा त्याच्यासाठीच मेन वॉचमॅन पाहिजे मला. एवढे कोण पाळलेत मग कुत्रे? मी नाहीत पाळे. गेटच्या बाहेर येऊन बसतात. हा. तू लय पुढचं बोलतो रे. म्हणजे कुत्रे आतमध्ये येऊन द्यायचे नाही होय? चल तुला दाखवते कुत्री. तुम्ही ऐका, तुम्ही काळजीच करू नका. गेट मधून कुत्रे काय मुंग्या सगळं येऊन देणार नाही मी. कुत्रे लय आमचे. आणि तुमचं कुत्रे कुठं असतं? हा, तुमचं मालक कुठं असतं? माझे मालक हा? का? हे ते बाहेरच असते. बाहेर असतात का? आजपासून मी मालक आहे. काय काय? हो म्हणजे याचा सांभाळायचं मी सगळा मालक मीच आहे ना. बाई ठेव का नको? मला तर कोडच पडले. हा असा काय बोलते? जाऊ दे. ठरले 16 पेमेंट. काय? 16,000 पेमेंट ना. आता 15 अरे म्हणले तर 1000. 11,000 रुपये. त्याच्यावर मी 1 रुपयाही देणार नाही. राहायचं चल राहा, नाहीतर आलेले रस्त्याने निघ बाबा. म्हणजे तुम्हाला वॉचमॅनची गरज नाही का? हो अरे मालकी मैले खडूस दिसते राव. ताना बोलून पुढे गेल्या. इथं काय आमचं हाय ऐकूनच घेतलं नाही. राहू 11 तसं मला कामाची गरज आहे. कुत्रे हाकलायचे तर कुत्रे हाकलायचे. हाकलू. हो माळे बाबा हा एवढं लेट? थोडा उशीर झाला. कसं झाला? मुलाचं ऍडमिशन कोण आहे? वॉचमॅन मी. मग विचारावं लागतं आजपासून काम शांत बस. ते हे करा, गुलाबाची कटिंग करून घ्या, पाणी झाडांना मारून घ्या आणि पटपट काम करा. उशीर झालाय कळत नाही का तुम्हाला? मुलाला नेलं ऍडमिशन होतं ना पोराचं. ते जाऊ द्या मसनात. मुलाला नेलं इकडे नेलं तिकडे नेलं. ते ऐकायला तुमच्या घरचं मी गुरा रिकाम नाही. लागा कामाला कटिंग पटकन. करते काय? हा माझी दाढी थोडी केस कापा बरोबर. ए उठ रे तू. आता कटिंग करते म्हणले ना. ताई अगं असं कोणतं डोकं पडलेलं वॉचमॅन आणलं का? उठ. आता तर तुम्ही म्हणलं कटिंग करता वाढले तर काढून घ्या म्हणलं. अरे गुलाबाच्या गुलाबाची झाडाची कटिंग करतोय, झाडाची कटिंग करतोय. हा मला वाटलं तू काय झाड आहे का? माणूस आहे ना तू. कटिंग ऐकलं ना. मला कटिंग शब्द ऐकायचं सवय. शांत बस. मग ते काम नाही सांगितलं काय करायचंय? हा जावा माळे बाबा. हा, चालेल. अगं पूर्वा त्यांच्याकडे लक्ष दे जरा. काम करून घे. हा आता आहे ना मीच लक्ष देते. हे लोक आहे ना नीट कामच करत नाही. मग संघ आले आपलं. मी देतो ना तुमच्यावर लक्ष. ए तू माझ्यावर नको देऊ, इथं दे लक्ष. समजलं? हा मग ते सगळीकडे लक्ष देणं काम आहे. माझी बहीण आहे कळलं? चांगली आहे. हा, चल मी तुला काम शिकवते. ये पटकन. शिकवते मला माहिती शिकवते म्हणजे सांगा, सांगते मला तुला, काय चल. करायचंय इथं सांगा. थांब. हा काय आलं? ऐक, इथं चापाच्या झाडाखाली कुत्री बसतात. गेटच्या आधी कुत्र आत येऊ द्यायचं नाही. हा. आणि दुसरी गोष्ट, काय? ती पोरं ना माझ्या बहिणीच्या मागे लागलेले गावातले. त्यांना गेटच्या आधी येऊ द्यायचं नाही. काय कळलं? म्हणजे इकडं घरट्या फिरकत हा. अहो तुम्ही काळजीच करू नका. ए, ताई
ते काम नाही एक नंबर करतो मी. हा तुम्ही माझ्याशिवाय कोणी फिरकणार नाही तिच्या माग. हा येताय काय म्हंटली तू? काय नाही कुत्र्यांना आत येऊ देऊ नको बोलले. हा. सापाच्या झाडाखाली बसतात ना. हा चालतंय. हा तुला जेवण वगैरे इथंच आणून देते दुपारचं. इथंच? संध्याकाळी घरी जायचं तुझ्या. ते कुत्रा संग होईल काय म्हणजे त्यांचं तुम्ही संग खाल्लं असतं ना. अरे तू माझं डोकं खायला लागला. वाचट खात नाही ना मी. अरे बापरे. ए बर तू जा. ए बच्च हा, जा. हा बच्च जा. येऊ का? आणि ओळखीचे पोर आले ना मला सांगा बरं का. येऊ का नाही इथं बस तू. बरं बरं. तर मला वाटलं नका तुमच्या बहिणीवाणी नाही असं चिडकत बाबा. हा काय बच्च जा. ते का मी विचारत होतो पोर किती असतात काय असतात काय तब्येत वाणी आहेत का काय कसे. पोरं असतात आणि त्या तुला छानतील हा? नाही नाही हे, म्हणजे अय, माझ्या पूर्वा. तब्येत तर जायचं नाही. हा, हा. काय? हे, हा. कुठली 10-12 पोरं आहेत? नाही बघा आकडा काढा घरात लागला तू, घरात. लागला आकडा आज. मी आले घरात तू आली मी, अजून जा. लय भारी भारी कळलं हा, अजून मी सांग. घरात तू मला सांगा शांतीत राहायचं. कुठे शांती. मी न ती आम्ही काय आले एकत्र राहू. मी मा एकटा राहीन मग अजून लग्न नाही झालं शांतीत नाही राहत. तुझं लग्न करून द्यायला येईल. शांत बस इथं खुर्ची टाक. आणि कुत्र एक तर आता आलं आणि एखादं पोरग तर आता आलं हं. तर तुझं पेमेंट पण कटलं आणि तू पण कटला. बरं, तिथं बसतो मी त्याचा चापच झाडाखाली. हा जा बस बाबा कुठं बसायचंय बसू ते. हा डोक्याला तापच आहे बाई. चला मालकीन बाई म्हणले इथंच बसायचं. अयो जीना यहाँ कामात मरना यहाँ आ गया देखो. अरे हुईक काय हुईक कोण आहे तू. अरे तू कोण आहे ते सांग. मी इकडे कामाला आहे आत. तुला दिसायला कमी का रे. दिसायला कमी का. इथं खुर्ची टाकून बसल्या कोण असं वॉचमॅन आहे मी नवीन. वाचवाय नाही का? आजपासून जॉईनिंग आहे माही. तू कुठं झाला इकडे तोंड घेऊन. अरे मी इकडे कामाला आहे आतमध्ये. काय काम करतो. मी जे पडेल ते काम करतो आत. तू बी पडेल सडेलच दिसतो. घरगडी काय. हा अरे चांगला हट्टा येत ना घरगडी होय. हा आता काय मी तर कमी असेल तुला नाही बरोबर आहे. पोट पाण्यासाठी करावं लागतं. हा का. हा ना मजबुरी असते. पाणी एरीत आहे पोटी नाही. धन हे वेगळं असते कळलं का. आपण भूक तर लागते आणि ना. मला सांगायचं कसं मला ओळखी पाळखी करून घ्यावं लागते. मी कसा नवीन आहे ना. हा 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 एखादं चुकून फुकून आता तुला फटका पडला असता निबर म्हणल्यावर 4 दिवस वळ नसतं गेला तुला काळा निळा झाला असं माहिती हा बाबा का. तू पेलवान सारखा पण दिसतो नाही नाही का. जास्त ना का माय हे कर हा. निघ घरगडी. तू पडेल सडेल काम करतो ना. हा हा कधी उठेल सुटेल काम बी करीत जा. हा बाबा मला तुझ्यापासून लांब राहावं लागेल रे बाबा. हा, जाय चुकून बिकून उन्हात आणायचे दिवस आहे पहिले. हा जाय मी इंदूत पांगळा दिसतो काही नाही वाटत इथंच. जाऊ दे आपलं काय करायचं. मालकीने ठेवलंय का आम्हाला. आपल्याला बी ठेवलंय का आम्हाला. आई आराम करतो. मालकीला म्हणावं लागेल नाही तर मस्ती पिकी नाही एखादं असं माझ्यासाठी एसी बीसी लावून एखादं लॅपटॉप छोटंसं बनवून घ्यावं लागेल मला. उन्हाळ्यात त्रास होतो ना. हे फुलं पूर्ण सुकून गेले. ह्या माळी मामाला मालकीन सांगायला बाई. लागतंय खालूनच कट करायला लागतंय. मालकीन बाई म्हटलं एवढं लेट. हा लेट. पण मला एक विचारायचं होतं. काय? गेटावरती वॉचमॅन उभा केलाय. हा मग वॉचमॅनच आहे ना. काय झालं हो. नाही म्हटलं थोडं खातेपिते घरचा ठेवायचा असता ना वॉचमॅन. ते तुम्हाला नको शिकू. नाही तसं नाही. पण काय झालं. मला प्रश्न काय पडला की समजा चोर आले तर हा चोरांना मारण का चोर त्याला मारतील तेच प्रश्न पडलेला आहे. म्हणजे ते मी बघल. ठीक आहे तुम्ही बघा तसं हा काही नाही. हे झाडांना पाणी द्यायचे काम करा. पूर्ण झाडं सुकून चालले. ते माळी मामा कुठे गेले. सकाळी लेट झाले त्यांना यायला. हा का? सर्व फुलं सुकून गेले. त्यांना म्हणाव खालून कट करून घ्या. अरे अरे बरं लगेच सांगतो. पण मी काय म्हणतो मालकीन बाई हं? तो वॉचमॅन नेमका ठेवला कशाला. अरे ते चाफ्याच्या झाडाखाली कुत्रे बसतात त्याच्यामुळे ठेवलंय. कुत्र्याला राख किती सांगायचं रे तुला. पण मी जेव्हा आलो ना हा. तेव्हा तिथं मी 2 कुत्री पाहिली काय चाफ्यात झाडाखाली. हा नक्की कुत्री बघितली का तू चाफ्याच्या झाडाखाली. अहो मालकीन बाई माझ्या डोळ्यांनी बघितली. आता काय सांगू तुम्हाला. डोक्याला सीन झाला काय. तो पहिला वॉचमॅन चांगला काम करायचा. हा. त्याला मी उगाच चिडचिड केली. गेला काढून दिला. ह्याच्याकडे बघायचं लागतं. ह्याला पण काढून द्यावं लागते. चल दाखव मला. हा चला चल चला. चल. असं ना. झाले का दिवसाचे तारे मोजून. हा? दिवसाचे तारे मोजून झाले का. छोटी मालकीन बाई काय म्हणता बोला ना. अहो तुम्हाला आम्ही लक्ष द्यायला लावले. लक्ष देत होतो ना मी. तुम्ही काय रात्रीचे आणि मग दिवसाचे खाली वर इकडे तिकडे सगळीकडे लक्ष असतं आपलं. हा बरं झालं चांगलं काम चाललंय. मग होय हा? कोण आलत का. कोण म्हणजे नाही म्हणजे कोण नव्हतं आलं. मग तुमचे कोणी ओळखीचे येणार होतं का.
नाही तसं तर नाही, मग? ओळखीचे नाही, असंच कोणी येत असते म्हणा. कोणी हा पोरं आलते बोल 9 नऊ पोरं आलते नऊ यायचे आणि विचारायचे तुमची मालकिनीची बहीण आहे का, मालकिनीची बहीण आहे का. मग माझ्या टोक सरकलं, असं सरकलं ना, हा. हे असे एक 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 हाणले ना, पळू पळू असे हाणले ना, 4 दिवस ते उठणारच नाही, सगळं जागेवर असेल. आणि तू हाणले आणि मग आणि का म्हणून हाणले? मग ते तुम्हाला विचारत होते ना, मालकीन बहिणी सांगितलं होतं पोरं इथं फिरत असतील म्हणून. अरे बाबा पण तुला हाणायची काय गरज होती? नव्हतं हाणायचं तू, एकटीने आणलेत मी सगळे. काय गरज होती? पण ते आता अशापणे विचारणारच ना. विचारलं म्हणून काय झालं? ते काय आत शिरले होते का? नाही पण मालकीन बाई सांगितलं होतं नाही, कुत्र्यावर लक्ष ठेवायचं, पोरांवर बी लक्ष ठेवायचं. अरे कुत्र्यांवर लक्ष दे, माणसांवर नको लक्ष देऊ तू. माझं आहे ना मग तुमच्यावर लक्ष. माझ्यावर का म्हणून लक्ष देतस? लक्ष आहे. कोण रे तू, काय मला की तुमच्या का. तू कोण आहे? नाही वॉचमॅन ठेवलं होय तुम्ही? अय तो ना कोणी 10 मधला एक आहे. 9 जण आलते ना, 1 जण उरला होता, तोच आहे. हा. अरे मी स्पेशल आहे. स्पेशल इथं थांबायचं, आता इथं थांबायचं. काय दंगा लावलाय? हो मालकीन बाई याचा आहे ना, तुमच्या बहिणीवर डोळा आहे. हा ह्यो डाव आहे याचे. मग 9 जण आलते, 9 जण असे आलते ना, असे पळूपळ आणले ना, असे पळूपळ आणले ना, मी पळूपळ आणले. हा एकटीने आणले मी. हा ती काठी खाली घे. हा. चांगलं काम केलं तू, हा. मस्त मस्त. चांगलं असं वाटत नव्हतं मला तुझ्या तत्काळ बघून. 10 जणाला मारलं तू. ह्यो डाव आहे काय ह्यो? कशाला आलता इकडं? मला आवडती. काय तुला आवडती आणि मी काय करायची, तुला आवडती आणि काय करायची. तू काय करायचं म्हणजे? म्हणजे ए, तुझं काय काम आहे? तू कशाला आली, कुणाला विचारून आली इकडे? मी बघत होते हा वॉचमॅन कसं लक्ष हा, देतो, हा. पण हा ना, तुला माहिती का ताई, दिवसाचे तारे मोजतोय. तसं नाही मालकी, मी खाली वर इकडे तिकडे सगळीकडे लक्ष दिवसाची तारीख आहे. मोजत असते ना, तर 10 जणांना मारलंच नसतं. मग बरं ते जाऊ द्या वॉचमॅन. हा कुत्र्यांचं काय केलं? ह्या कुत्र्यांकडे लक्ष देतात देतात ते कुत्रे राहिलेच ना. मला दोन्हीकडे लक्ष ठेवायला लावलं होतं. उद्यापासून नाही राहायचं. नाही नाही लगेच निघायचं. आता काढायचं त्यांना. आता लगेच निघायचं. ये ना सांगता मी नोकरी करतो. ए, ह्याला बघ रे, ह्याच्याकडे घे तिकडं. ते कुत्रे म्हणता का तुम्ही? चल कुत्रे बघ. ते काढतो ना मी आहे ना, काढतो? म्हणजे हाकलतो इथून पुढे परत बसणार नाही ते. तुम्ही बघा तुम्ही. का रे बाबड्या कमून बसतो तू इथं? अय इकडे मी तुला विचारतो. अय परत येशील का? अरे येशील का परत तू? होय रे येशील का? हा येशील का परत तिथं चाप्या झाडे खाली दिसायचं नाही तुला. तू बी रे अय. हा माझ्या पुढं प्रेमाने बोलतो त्याला तर कुशल निघून गेला. मालकीन बाई बघितलं ना तुमच्या समोर कामच माणूस आहे का नाही. मी आधी त्याला प्रेमाने सांगितलं मग ते पळून गेलं. त्याला ऐकायला येत नाही. जाऊ दे. ऐकायला येत नाही? कुत्र्याला ऐकायला येत नाही. ते काय माणूस नाही. ऐक, तुला काही नोकरीवर काढत नाही. लक्ष ठेवायचं, कुत्रे येऊ द्यायचे नाहीत. नाही, नाही, हा. आता मुलांचं काम संपलं, हा. आता फक्त कुत्र्याच काम आहे. हा, हा. तुला 12,000 रुपये पेमेंट. हा, मग सरपंच साहेब. सरपंच साहेब नमस्कार. काय चाललंय? अहो, काय सांगू. अय तू तिकडं वॉचमन की तुला काय भारी काम करत होता का रे? तिकडचं ड्युटी काढून दिले तुला? ते मला नसतं म्हणले तुला लग्न लावून देतो हा. आणि मला पोरगीच बघा ना माझ्यासाठी म्हणून निघून आलो. असं आहे वय. हा बर मग आता मग लग्न लावायची बोली असती का? नाही म्हणले होते ते असे बोलले होते मला. हा मग शब्द नाही पाळला मग मी काम नाही पाळलं. असं आहे का? चला आपल्याला. लई इमानदार आहे बरं का. हा का? हा लई इमानदारीने काम करतोय. काय करता इकडे तुम्ही रोडवर? ते काय आलं मालकी माहिती सांगितलं तर इथं कुत्रे बसतात ना. हा. आणि नेमकं काय आलं कुठे? हा काय उकारलंय राव हे? हा ना, मग आता लक्ष बरोबर केले अहो. बाबा, लयच उकारलंय इथं. अहो, झाडांना जरा देखील माती ठेवली नाही त्याच्या बुडाला. असं मुळ्याना मुळ्या दिसायला लागल्या झाडाच्या. यार काय काय माहिती ठेवलंय करायचं? ना? एखादं झाड लावा शिवण माणूस लावतय, बरोबर. तर ह्या कुत्र्याने वैताग आणलंय. स्पेशल कुत्र्यासाठी वॉचमॅन ठेवलंय मी. मग तू असताना कसं काय इथे हे केलं? ते काय झालं या छोटी मालकीन माग ना या गावातले पोरं इथे गिरट्या खाली. बरोबर इथे आलते. हा मग त्यांच्याकडे लक्ष देते जाते कुत्र्यांकडे राहिले. तसं नाही सरपंच साहेब. लग्न करून टाक. अहो, त्या गिरक्या घालतात. मी काय चुकी केली माझं लग्न करून टाकायला? मग तुला नाही करायचं लग्न? नाही कर. बघ तुम्ही एखादी. हा हा, चालेल चालेल. कशाला एवढ्या लांब मी असतो ना इथंच. काय म्हणजे लक्ष राहीन काम होईन आणि सगळंच होईन ना. कामच काम अहो, बघा. काय म्हणतो तू? आडा घ्यात बोलतोय आडा घ्यात.
म्हणजे तुला काय म्हणायचंय माझ्या बहिणीशी लग्न करायचंय अयो आल्यापासून जातो तुम्ही तुमचं बघा. द्या ना जुळून तेवढं चाललो. सरपंच साहेब नाही तुम्ही बघा. साहेब ए, गप काम कर समजलं ना हा. नाही तर त्या 10 पोरांना बोलवून तुला हाणायला. नको नको तू बरं, राहू दे. ओळखीची आहे का कोणी मैत्रीण बित्रीण अशी बघ आता मी वाचून नाही आवडणारी. भेटले म्हणून माझ्या मैत्रीण डोळा चल इकडं. वॉचमॅन आवडणारी कुत्रे हाकलणारी आहे का कोणी जा आली मी जा जा जा. मी काय म्हणते काय म्हणतो लग्न लावून देत हा लग्न लावून देते पण आता नाही 2 महिन्यानं व्यवस्थित ड्युटी करायची हे तर लक्ष ठेवायचं कुत्र्या आणि अजून पोरांवरती लग्न लावून देते मी हा का हा. बरोबर लग्न लावून देते 2 महिन्याने अयो म्हणजे मी मालक चितला हे कुत्रे बांधून ठेवीन मी इथं कायमचे त्यांना तिथं बांधून देईन खोली त्यांच्यामुळे माझं लग्न होईल मालक मी 2 महिन्याने आता काही नाही फक्त लक्ष द्यायचं इकडं आणि तिच्यावर बी अयो त्याच्या आलं घासरलं होतं नीट काम करायला लागेल कोण आहे तिकडं कोण नाही होय असंच कानाला आता कोणाला काय लिहून देतो मी इकडे आता मालक मी आहे आता वॉचमॅन आहे पण नंतर मालकच होणार आहे कोणाची काय टाप आहे आता मुंगी जाऊन देत नसतो मी मुंगी चालली काय